नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण येणाऱ्या 2024मधील पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्ही पोलीस भरती शिपाई, पोलीस भरती चालक किंवा लोहमार्ग पोलीस किंवा SRPF यापैकी कोणत्याही पदाची जरी तयारी करत असाल तरी त्या पदाच्या परीक्षेसाठी हे प्रश्न तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरणार आहेत। आणि हेच प्रश्न तुम्हाला सर्व परीक्षेमध्ये, सर्व पदांच्या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत। त्या दृष्टिकोनातून आपण हे प्रश्न इथे घेतलेले आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या। चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, सध्याचे मुंबई शहराचे पोलीस आयुक्त कोण आहेत? मित्रांनो, उत्तर येत असेल तर उत्तर 3 ते 4 सेकंदामध्ये कमेंट करायचं आहे। मित्रांनो, उत्तर येत जरी नसलं तरी देखील कमेंट करा। तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विवेक फळसाणकर। तर विवेक फळसाणकर हे आपले सध्याचे मुंबई शहराचे पोलीस आयुक्त आहेत। पुढचा प्रश्न, आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नेपच्यून। पुढचा प्रश्न, केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, निर्मला सीतारामन। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या शहराचे नामकरण धाराशिव असे करण्यात आले आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उस्मानाबाद। तर उस्मानाबाद या शहराचं नाव धाराशिव असं करण्यात आलेलं आहे। आणि मित्रांनो, जर विचारलं की छत्रपती संभाजीनगर असं कोणत्या शहराचं नामकरण करण्यात आलेलं आहे, तर औरंगाबाद। लक्षात ठेवा, औरंगाबाद या शहराचं नामकरण छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलेलं आहे। आणि धाराशिव असं कोणत्या शहराचं नामकरण करण्यात आलेलं आहे, तर उस्मानाबाद। हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेले गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कोण आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राजा बडे। तर राजा बडे हे गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार आहेत। पुढचा प्रश्न, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शरद पवार। तर शरद पवार हे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामधील पहिले मेगा फूड पार्क डॅश डॅश रोजी सातारा येथे प्रस्थापित केले होते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मार्च 2018। तर मार्च 2018मध्ये महाराष्ट्रामधले पहिलं मेगा फूड पार्क सातारा येथे प्रस्थापित केलेलं होतं। पुढचा प्रश्न, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज डॅश डॅश या दिवशी प्रदान केला होता? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2 जानेवारी 1961। मित्रांनो, तारीख लक्षात ठेवा, 2 जानेवारी 1961 या दिवशी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज प्रदान केलेला होता। तसेच मित्रांनो, 2 जानेवारी संबंधी हा पॉईंट देखील लक्षात ठेवा की 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस किंवा पोलीस रेजिंग डे म्हणून देखील साजरा केला जातो। पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 10/2/2023 रोजी मुंबई ते सोलापूर डॅश डॅश या रेल्वेचं उद्घाटन केलं? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वंदे भारत। तर मित्रांनो, 10/2/2023 या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई ते सोलापूर वंदे भारत या रेल्वेचं उद्घाटन केलेलं आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यामधील कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय नाही?
तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 धाराशिव. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कोठे तयार होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुणे. तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर हा तयार होणार आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात NSGच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेले दल कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फोर्स 1. तर फोर्स 1 असं त्या दलाचं नाव आहे. आणि मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये NSGच्या धर्तीवर फोर्स 1 हे दल स्थापन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारताचे केंद्रीय कॅबिनेट रेल्वे मंत्री कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अश्विनी वैष्णव. तर अश्विनी वैष्णव हे आपले भारताचे केंद्रीय कॅबिनेट रेल्वे मंत्री आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात जेल पर्यटन कोणत्या जेलपासून सुरू करण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 येरवाडा जेल. तर मित्रांनो, येरवाडा जेल पुणे या ठिकाणी असलेल्या येरवाडा जेलपासून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जेल पर्यटन सुरू करण्यात आलेलं आहे. तर पुढचा आणि शेवटचा प्रश्न, माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधीपासून करण्यात आली होती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 एप्रिल 2016. तर 1 एप्रिल 2016 या दिवसापासून माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 15 प्रश्न. येणाऱ्या 2024मधील पोलीस भरतीसाठी हे प्रश्न अत्यंत उपयोगी ठरणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.